घशाला त्रास देणारा जो सॅक्रिनचा प्रकार हा. आहे तो याच्यामध्ये नाही. चे मसाले लंडन पर्यंत जात आहे. तुम्ही कधी खाताय? आता तुम्ही लाईव्ह वासुदेव तर बघितलाच, पण तशीच एखादी मूर्ती तुमच्या घरी ठेवायची असेल बघताच क्षणी तुम्हाला पण हाच प्रश्न येईल जो माझ्या मनात आला की एक्झॅक्टली आहे काय. मुंबईकर आपल्या रायगडमध्ये येतात हो, पोपटीसाठी. हो. तर आम्ही म्हटलं चला आज आपण मुंबईकरांकडे जाऊया. आतापर्यंत पितळेची घंटी तुम्ही बघितली असेल, पण मातीची घंटी ही तुम्ही पहिल्यांदा बघताय. स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा इथे बघायला मिळते. हे आपल्या कोकणामध्ये वर्षानुवर्ष ठेवलेला हा गरीब या उमेद अभियानामुळे सर्वांना समजा शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करायला आम्हाला मिळाली. असणारी घोडे म्हणजे खरोखर घोडे आहे आणि हाताळ्यावरचे आहे. हा ना. आताच्या काळात ज्या मशीनवरच्या घोडे निघले ते टोचत नाही आणि ह्या त्या कॉटन मिक्सवाले असतात. आता मी तांबडा रस्सा पांढरा रस्सा हा प्रकार असतो तिकडे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही गेल्याच्या नंतर तिकडचे खाद्यपदार्थ, मसाले किंवा तिकडचे कपड्यांचा एकाच जागी जर तुम्हाला असा संच हवा असेल पूर्ण राज्यातून, म्हणजे असंच नाही आहे की इथं फक्त महाराष्ट्रातलेच आहेत, पण तुम्हाला केरळमधून, आसाममधून इकडचे काही वैशिष्ट्य असतात, ते जर तुम्हाला इकडे आनंद घ्यायचा असेल तर नक्की या. आणि आता आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मी चौरात 2024 वाशीमध्ये. लास्ट टाइम BKCचा तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. महत्त्वाची सूचना म्हणजे इथे आहे 14 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत. याचा टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10. वाशी स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर जवळ हार्डली एक 5 मिनिट्सच्या अंतरावर हे हा प्रोग्राम चालू झालेला आहे. गेट नंबर 2 इथे बाहेर पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे. तर आत आपण जाऊ आणि एक्सप्लोअर करूया, बघूया महालक्ष्मी सरस 2024. उद्घाटन सोहळा आतमध्ये चालू होतोय, म्हणजे आम्ही एकदम राईट टायमाला आलोय. मला पूर्ण मिळाले टीव्ही नाईट वर येणारा हा टीव्ही शो मध्ये या अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण हे शुभारंभ करायला जातो आहोत. आदरणीय श्री विजय जयवंशी सर मुख्य कार्यकारी करतो की आपण कार्यक्रमाचं आणि सुरुवात आता होतेच आहे आणि वासुदेवाचं दर्शन आपल्याला इथे संस्कृतीचा म्हणजे एक कसा ठेचा आणि एक भर व्हावा म्हणून इथे वासुदेवाचं पण आगमन होत आहे. तर तुम्ही पाहिलाच असेल असा की उद्घाटन सोहळा कसा मान्यवरांनी सेलिब्रेशन केलं. खऱ्या अर्थाने स्टार्ट झालेलं आहे. वाजलेले बरोबर 3 आणि आता आपण आत जाऊया आणि बघूया की कसे कसे स्टॉल्स आहेत, कसे व्हरायटीचे फूड. आपण आपल्या प्रोग्रामला स्टार्ट करूया. आणि इथेच आल्याच्या नंतर बघा हा गेटच आहे आणि गेटच्या आल्याच्या नंतर आता आपण नंबर वाईज तर जात नाही आहे, पण काही युनिक असे तुम्हाला वाटले की हे आपल्याला एक्सप्लोअर करायला पाहिजे अशा स्टॉलमध्ये जाऊन आपण त्याची माहिती नक्कीच घेऊ. तर हा आपल्याला आहे पहिला स्टॉल आणि पहिल्या स्टॉलमध्ये सुबक अशा मूर्त्या पण आपल्याला बघायला मिळतात. कधी कधी काय होतं घरी अशा मूर्त्या ठेवण्यात काय वेगळीच मजा आहे. आता तुम्ही लाईव्ह वासुदेव तर बघितलाच, पण तशीच एखादी मूर्ती तुमच्या घरी ठेवायची असेल इथे असे मस्त सुबक अशी मूर्ती आहे वासुदेवांची. दुसरा स्टॉल आहे कोल्हापूरची चप्पल. तर आपणही त्या स्टॉलमध्ये आहे ना काही युनिक दिसेल ना आणि तिकडची स्पेशालिटी तर नक्कीच कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तसं मी तुम्हाला बोललो ना की तुम्हाला आहे ना अशा विविध ठिकाणाच्या जिल्ह्यातल्या किंवा आपल्याला कुठे राज्यात जाण्याची गरज नाही, तिकडची स्पेशालिटी आपल्या इथे आलेली आहे वाशीमध्ये. तर नक्की इथे भेट द्या. आता बघा आता आला आहे हिवाळ्याचा सण आणि हिवाळ्याच्या सणमध्ये चिक्की एक जास्त खाल्ली जातात. वासुदेवाचं पण आगमन होतं इकडे. परत एकदा हरिओम हरिओम. इथे अशा इथे चिक्कीज आहेत आणि त्याचबरोबरच हे बघा इथे ही फुटाण्याची आहे का, त्या खेळामधली राजा आणि राणी. तर मातीची अशी खूप काही आहे, दही भांडी पण आहेत. तर जर तुम्ही एकदम असं ग्रामीण तुम्हाला जर अरे वा ग्रामीण लुक यायचं असेल, घंटी पण आहे. आतापर्यंत पितळेची घंटी तुम्ही बघितली असेल, पण मातीची घंटी ही तुम्ही पहिल्यांदा बघताय. चला आपण जाऊया आता जळगावमध्ये. जळगावचं काय प्रसिद्ध आहे तर बघा इथे तुम्हाला पापड बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये काय आहे, वेफर आहे, केळी वेफर आहेत का? हो. हे कसले वेफर आहे तुम्ही? हे केळीचेच आहे. केळीचे? हे मसालावाले आहे. ओके ओके. आणि त्याच्यामध्ये हे प्लेनवाले बघा. अच्छा मला परत एकदा सांगतो, इथे तर कूल वातावरण आहे, एसीच आहेत, पण बाहेर सुद्धा हिवाळा आहे. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये असे पदार्थ खाल्ले पाहिजे, नाचणीचे वगैरे.
तर सर तुम्हाला असे जळगावला जायची गरज नाही, तिकडचे आयटम पण तुम्हाला इकडे मिळतील महालक्ष्मी सरस वाशीमध्ये. ठीक आहे. हे बाजरा सर रोस्टेड आहे बनवलेलं. अरे वा, रोस्टेड बाजरा, रोस्टेड ज्वार, बघा बाजरीची भाकरी खाण्याची वेळ आहे, त्याच्या आधी पण घालू शकतो. सोयाबीनचं आहे. सोयाबीनचे डाळीचं रोस्टेड बघा हे बनवलेलं आहे. थँक्यू सो मच. इथे आपल्याला मिळतील उत्तम प्रकारचे घरगुती मसाले. कुठले आहेत तुम्ही? घरी बनवलेले मसाले असतात? हो, घरी बनवले. अच्छा, नॉर्मल. आणि कसं किलो वगैरे कसं असेल? 400 रुपये. 400 रुपये किलो. नमस्कार, मी सोपान बोरकर. आपण क्रांती मसाल्याचं मी ओनर आहे. आपल्याकडे सुरुवातीपासून एक चहा पावडर आहे, क्रांती चहा पावडर आहे. आपल्याकडे खूप साऱ्या प्रकारच्या चटण्यापर्यंत, आणि आपलं वैशिष्ट्यपूर्ण एक आयटम आहे. आपल्याकडे काळा मसाला आहे, आपल्याला म्हणतो वऱ्हाडी काळा मसाला. हा आपलं वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिस इज माय मोनोपोली, माय ओन मोनोपोली. दिस इज माय सेकंड मोनोपोली. एसवर पावडर, आपण त्याला ग्रेव्ही म्हणतो. दिस इज माय सेकंड मोनोपोली. हे पूर्ण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये खाण्यात येते. आमचे मसाले लंडन पर्यंत जात आहे. तुम्ही कधी खाताय? आम्ही 1 किलोपासून चालू केलं होतं. क्रांती मसाला 1 किलोपासून 1 क्विंटल पर्यंत पोहोचलाय. आज आम्ही बुलढाण्यातनं मुंबईपर्यंत पोहोचलोय. आणि उत्तम प्रकारचे क्रांती मसाला बघा, त्यांचा नंबर पण आहे इकडे. तर तुम्ही कधी डायरेक्ट पण त्यांना कॉन्टॅक्ट करायचं तर करू शकता. बस बस बस. नाही का, रेट वगैरे चालेल. नमस्कार, तुम्ही कुठून आलात तरी? आम्ही हिंगोलीहून आले. अच्छा, हिंगोली. हा, आणि काय तुमचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे? माझी हळद आहे. ओके. तर ही हळद आहे, तसंच मी नॅचरल तयार करत असते त्याचं, आणि कुरकुमीन पण तपासलेलं आहे. आणि नॅचरली म्हणजे हा, कुठलं? नॅचरली 214 स्टॉल नंबर आहे माझा. अच्छा, तर 214. हा, आणि ही हळद माझी नागपूर, भोपाळ, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद अशा ठिकाणी मी कुरिअरनं आणि यानं पोस्टानं सुद्धा पाठवते. अच्छा, मुंबईत पण मुंबईत पण दर महिन्याला माझी हळद पावडर येते. मला पहिल्यांदा मीच 15 रुपये मजुरी करत होते. अरे वा. तर आता माझ्यापासून मला 10 महिलाला मी काम दिलं. मी जरी आता इथं असले तरी माझी पॅकिंग करायला महिला सक्षम झाल्या आहेत. पॅकिंग करायला सुद्धा मी नसताना त्या हळद पॅकिंग करतात. मालक माझे दळून देतात आणि कांडपमध्ये तयार करून देतात, आणि त्या महिला पॅकिंग करून सगळं हळद पावडर, लोणचं, मिरचीचं लोणचं, लिंबू लोणचं, सर्व काही तयार करून पॅकिंग करून. आणि या उमेद अभियानामुळे सर्वांना, समजा शेतकरी ते ग्राहक, थेट विक्री करायला आम्हाला मिळाली. धन्यवाद. थँक्यू. बघता क्षणी तुम्हाला पण हाच प्रश्न येईल जो माझ्या मनात आला की एक्झॅक्टली आहे काय. तर तुम्ही पण गेस करा. तर गेस नसेल केलं ना तर नक्की आता मी सांगतो की हे जे आपण कुंड्या ठेवतो, झाडाच्या कुंड्या, प्लांट्स, त्याच्यासाठी डिझायनेबल. बघा आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला एक हे बघा इथे अशा कुंड्या पण ठेवू शकता. असा हा 8 कुंड्यांचा स्टँड आहे. हे बघा इथे 8 कुंड्यांचा स्टँड आहे. छोट्या तुम्ही लावू शकता. तर तुमच्याकडे तेवढी जागा असेल ना तर नक्कीच, म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये ना अशाच काही गोष्टी कवर करतो आहे, कारण हा खूप मोठा स्टॉल आहे. सगळेच कवर करणं तर खूप मोठा ड्युरेशन होईल. तर जे जे युनिक दिसेल आणि जे जे काही असं वाटेल की तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे ना, तसे व्हिडिओ मी नक्कीच करतो आहे. तर त्याच्यामध्ये पण हा एक युनिक वाटला मला. तर तुमच्याकडे तेवढी जागा असेल आणि प्लॅन प्रेमी असेल तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा. जसं तुम्हाला बोललो ना, हे खूपच मोठं आहे. तर तुम्ही फिरण्यासाठी आहे ना ॲटलीस्ट 4 तास तरी लागतील. अजून खूप काही स्टॉल लागले नाही आहेत, पण तुम्ही आतमध्ये पण नक्की व्हिजिट करा. बाहेर जर फिरत असेल ना तर इथून आत येऊन आहे ना तुम्हाला आतमध्ये पण अजून असे खूप काही ऑप्शन्स आहेत. सुंदर आणि सुंदर मनमोहक अशा कलाकृतीचे फोटोज पण इथे आहेत. तर नक्की असे बाहेरच नाही तर इथे आतमध्ये पण नक्की व्हिजिट करा. नाही तर लोक काय आहे की बाहेरूनच निघून जाईल, पण आतमध्ये पण खूप काही ऑप्शन चांगले चांगले आहेत. आणि जर असे ज्यूस नाही बघितले तर कसं होईल. तर आपल्याला इथे आहेत, बघू शकता आपण, व्हेरायटीज ऑफ ज्यूस. आणि आम्हाला तर खूपच आवडतं ज्यूस वगैरेच. तर असेही काही स्टॉल्स आहेत युनिक. आणि हे आहेत आपल्या रायगड कर्जतमधलेच आहेत ना तुम्ही? अरे वा. काही तिथे नाचणी, ज्वारी, त्याचे काही फायदे आहेत तेही सुद्धा इथे सांगितलेले आहेत. उत्तम प्रकारचे लोणचे आणि त्याचबरोबर वैष्णवी या ब्रँडचे
तुम्हाला असे उत्तम प्रकारचे सरबत वगैरे मिळू शकतात. आता हा ऑरेंजचा कसा आहे हा? 170. वा चांगलं. म्हणजे जे कम्पॅरेटिव्ह तुम्ही मालास किंवा रेग्युलर मार्केटमध्ये जे तुम्ही घेता ना हा. त्याचं सॅक्रिन वगैरे हा प्रकार नाही. अच्छा नॅचरल म्हणजे जसं मालास वगैरे जी कंपनी आहे मॅप्रो त्याच्यामध्ये त्यांच्या पण सिमिलर आम्ही घेत असतो. हा यामध्ये तुम्हाला 1:4 टाइम पाणी यूज करायचं आहे. साखर वगैरे काही घालायची गरज नाही. जर तुम्ही सोडा घातला तर फॅन्टा किंवा मिरिंडा जो असतो हां सेम टेस्ट लागेल. अच्छा सेम लागेल. हा फक्त घशाला त्रास देणारा जो सॅक्रिनचा प्रकार आहे हा. तो याच्यामध्ये नाही. तो मोस्टली बघितलं ना पेरू हा. डार्क गुलाबी कलरचा असतो. काही स्टॉल मध्ये तुम्हाला घेतो. हा प्रोडक्ट जो आहे हा. हे पेरू हा जो प्रोडक्ट आहे ना पेरूचा हा कलर दिसतोय तुम्हाला. बरोबर. यामध्ये कलर नाही. पिकलेलं पेरू लाल पेरू पिकलेला शिजवल्यानंतर जी टेस्ट त्या पेरूची नॅचरली राहील ते तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला इसेन्स कलर अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं मार्केटमध्ये जे थिकनर घालून थिकनिंग केलं जातं घट्टपणा केला जातो जिलेटिन वगैरे घातलेले तसा हा प्रकार नाही. हे ॲक्च्युअल पल्पमध्ये केलेलं प्रोडक्ट. साखर घातल्यानंतर त्याचा जो घट्टपणा नॅचरली राहील तोच तुम्हाला दिलेला आहे सगळ्या प्रोडक्टमध्ये. तुळशीचा अर्क आपण घरगुती बनवलेला आहे. अरे वा इम्युनिटी वगैरे वाढणार. हो इम्युनिटी पॉवर वाढवण्याकरता आपल्याला कधी कधी सर्दी ताप खोकल्याचा प्रॉब्लेम असतो. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही चहा बरोबर घ्या. रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. त्यामुळे असे कोणतेही त्रास होत नाही. ही रेग्युलर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला 20 ml ची बाटली 250 ते 300 रुपयाला असते. ही 30 ml ची बाटली आपण देत आहोत. किती रुपयाला? ही 250 रुपयाला देतो. अच्छा 200. मार्केटपेक्षा किंमत. लिंबू पाचक आहे अगदी ताजं पाचक ज्याच्यामध्ये आल्याचा रस लिंबाचा रस शेंद्रे पाजलं. ज्यांना पण ऍसिडिटी पित्ताचा त्रास खरकट ढेकर छातीत जळजळत मळमळ अपचनाचा सतत त्रास त्यावेळी याचा उपयोग चांगला आहे. हे आपल्या कोकणामध्ये वर्षानुवर्ष ठेवलेला हा प्रॉडक्ट गरीब झटपट बनवणारा प्रॉडक्ट. ते खराब होत नाहीये तो. खराब नाही. आता रेग्युलर मार्केटमध्ये आपल्याला छातीत जळजळ सारखं वाटलं आम्ल पित्ताचा त्रास झाला की आपण मेडिकलमध्ये जातो काहीतरी गोळ्या घेतो खातो त्याचाही फरक तुम्हाला 20-25 मिनिटानंतर कळतो. बरोबर. हा तुम्ही घेतलेला अगदी 3-4 मिनिटाला ढेकर वगैरे येऊन. तर मित्रांनो आलेली आहे थंडी आणि थंडीमध्ये तुम्हाला आपल्या एकदम थंडीचा उपचार काही गोष्टी पाहिजे असतील तर आपण आलेलो आहोत इकडे एक मस्त स्टॉल. गेल्या वर्षीच्या महालक्ष्मी सरसच्या व्हिडिओमध्ये पण एक घोंगडीचा स्टॉल बघितलेला पण आता आम्ही आलो तिथे वाशीमध्ये. नमस्कार. तर काय बोलताय ही टोचणारी घोंगडी म्हणजे? टोचणारी घोंगडी म्हणजे खरोखर घोंगडी आहे आणि हातमागावरची आहे. हा ना. आताच्या काळात ज्या मशीनवरच्या घोंगड्या निघल्या त्या टोचत नाही आणि ह्या त्या कॉटन मिक्सवाल्या असतात. अच्छा मिक्स असतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण कॉटन कलरिंग केलेलं असतं. ओके. हा त्या लोकांनी घेऊ नये आहे कारण त्या शारीरिक दृष्टिकोनातून चांगल्या नसतात. ही जी टोचणारी घोंगडी असते बरोबर. ही जी तुमच्या शरीरासाठी एकदम गुणकारी आणि फायदेशीर असते. ज्याला कोणाला कमरेचा मणक्याचा आजार वात सांध्यावात रक्त वाहिन्याचे काही प्रॉब्लेम असते त्यांनी ह्या घोंगडीवर झोपा. ऑनलाईनला सुद्धा आहे तुम्ही युट्यूबला दत्ता चाळके सर्च करा किंवा फेसबुकला बी बघा माझी सगळी माहिती आहे त्याच्यावर. खरी घोंगडी खोटी घोंगडी हे सुद्धा आपण सांगू शकतो. ओके. माझ्याकडे 500 रुपयापासून तर 5000 पर्यंतच्या घोंगड्या अवेलेबल आहेत. ह्या ज्या अशा ब्लॅक कलरच्या घोंगड्या आहेत ह्या याची काय प्राइस असते तरी? याच्यात 750, 500, 1000, 1200 ह्या प्राइस आहे का? या प्राईसच्या. आणि ह्या जे घेतले तुम्ही इकडे त्या 3500, 5000, 7000 अशा आहेत. ते मेंढीच्या मेंढीच्या पिल्लांच्या घोंगड्या आहेत त्या जावळाच्या त्याला बाळ घोंगडी म्हणतात. बाळ घोंगडी. हा आणि हे जे आहेत हे मोठ्याल्या मेंढ्याचे आहेत त्या मोठ्याला खड असते चिंचुक्याची ते घोंगड्या आहेत. ओके ओके. याचे तुम्ही फायदे पण सांगितले. हो त्याचे फायदे आहेत. समोरच असतो 122 नंबरचा स्टॉल आहे. 122 नंबर. कोणती किंवा काही घ्यायचं असेल उद्धार वस्तू तर नक्की येणार. जरूर भेट द्या. नमस्कार. निवाची मस्तपैकी चालू आहे. इथे फिरून फिरून तुम्ही नक्की दमाल. असे एवढे फेस आहेत ना की तुम्हाला खरंच एक पूर्ण फिरण्यासाठी आहे ना ॲटलिस्ट 3 ते 4 तास पाहिजेत. नाहीतर तुम्हाला असं वाटेल ना की इथे राहिलं आणि तिथे राहिलं. तर आलेला आहे स्टॉल एक केरळमधून आणि केरळमधून बघू शकता तुम्हाला अशी युनिक अशी भांडी पण बघायला मिळतील तुम्हाला. वाव म्हणजे असं बघूनच किती मस्त वाटेल. याची प्राइस काय? 750. ओके. काही बिस्किट पीठ आहे ओट्सचे आहे इथे. अच्छा, ओट्सचे वगैरे. कोकोनट नाचणी नो मैदा नो प्रिझर्वेटिव्ह नो आर्टिफिशियल कलर. हां तेच फार महत्त्वाचं आहे. इकडच्या स्टॉल आणि इकडचं जे पण काही आहेत ना रिअलिटी आणि ओरिजिनॅलिटी खूप आहे. होममेड आहेत आमचे. आम्ही
अच्छा. आम्ही जो गुळ वापरतो ह्या बिस्किट्समध्ये मिलेटमध्ये तेच आम्ही गुळ पावडर आणतो. परत गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि हे ज्वारीचं पीठ. गव्हाचे हे कसले आहे ते? हे ओट्सचे आहेत, हे कोकोनटचे आहेत, हे चॉकलेटचे आहेत आणि हे नाचणीचे आम्ही शुगरसाठी तयार केलेलं आहे. ज्यांना शुगर आहे, जे जिम करतात, जे कमी गोड खातात पण बरोबर. गुळातलं कमी गुळ वापरतात. कमी अच्छा. गुळ. आणि याची प्राइस काय असते मॅडम? ह्याची 40 रुपये प्राईस आहे. अच्छा, कुठलाही 100 ग्रॅम. येस. आणि हे जे आहेत हे पूर्ण मिलेटमध्ये येतात. ज्वारी, बाजरी, ओट्स आणि नाचणी अरे वा. असे हे 100 ग्रॅम्सचे आमचे होममेड आहेत. ओके. तुम्ही विजिट करू शकता. स्टॉल नंबर 17 आहे, फर्स्ट लाईन. नक्की. म्हणजे जर तुम्ही शेवई खात असाल, कलरफुल शेवई. फ्लेवर मधले शेवय मँगो आहे, पायनॅपल, पिस्ता अच्छा, शेवय, पायनॅपल वगैरे पण ते पण फ्लेवर आहेत. स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणजे शेवय खाताना थोडीशी याची टेस्ट आली पाहिजे. बरोबर आहे. नाचणी सत्व शेवई आहे, अच्छा, ही गव्हाची नाचणीतली शेवई आहे आहे, ज्वारी शेवई आहे, बाजरी शेवई आहे. का? याची काय प्राइस असेल का? त्याचे 80 रुपये पॅकेट आहे. 80 रुपये. हां, ज्वारी शेवई आहे. अच्छा, 80 रुपये पाकिट आहे. हा अहमदनगर इथे आपल्याला मस्तपैकी असे कंदीचे पेढे बघायला मिळणार आहेत आणि ते टेस्ट पण. हे कुठले आहेत मॅडम? हा धारवाड पेढा. धारवाड पेढा. आणि हा मेन जो कंदीचा पेढा आहे तो आहे. हो, राजूर पेढा. कारण आम्ही आता जस्ट टेस्ट केली. मस्त, आकार पण खूप मोठा आहे आणि टेस्ट केली आम्ही. खूप उत्तम प्रकारची. कशी वाटली टेस्ट? कशी आहे? फेवरेट आहे. आणि याचा काय रेट असेल मॅडम? 150ला पाव. 150ला पाव. 600 आणि रुपये हे किलो. तेच रेट. सेम रेट? सेम. ओके, थँक्यू. थँक्यू. बघू शकता मालवणी मसाला. उत्तम प्रकारचा मालवणी. आपल्या गावचा फील पण सगळ्या येते. मटन मसाला, स्पेशल काळा मसाला, असे काही मसाले पण आहेत इकडे. प्राईस असेल तरी? सर हे एवढे आहेत, हे 800 रुपये किलो आहे. अच्छा, 800 किलो. आणि हे दोन आहेत ते 400 रुपये किलो आहे. अच्छा, मिरची पावडर वगैरे. हळद कशी आहे? हळद हळद सर ती गावठी आहे, ती पण 400 रुपये किलो. अच्छा, 400 रुपये किलो आहे. तर इथे तुम्हाला अशी खेळण्यातली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा इथे बघायला मिळते. आल्हाददायक अशी मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ. काय प्राइस आहे तरी याची? 600 रुपयाला आहे का? आणि आर्टिफिशियल फळंसुद्धा इथे लावलेली आहेत. म्हणजे घरात असं तुम्हाला संच किंवा एक शोकेशमध्ये ठेवण्यासाठी अशा काही वस्तू आहेत. डॉल्स पण आहेत. आता आपण चाललो ना या साईडला, ज्याच्यामध्ये आहे खाद्यपदार्थ म्हणजे जेवणाचे. आता वाजलेत भूक बरोबर वाजलेत 4:30 पावणे 5 झालेत. आणि आता आपण जाऊया वेगवेगळे महाराष्ट्रातले किंवा इतर राज्यातले खाद्यपदार्थ बघायला. काय काय व्हरायटी आहे, चला. तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहे ना थोडंसं आउटसाईडला. म्हणजे बघू शकता तुम्ही इथे ह्या ज्या भागात एक्झिबिशनमध्ये ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे खाद्यपदार्थ, म्हणजे तसे खाद्यपदार्थ नाही, सांस्कृतिक कपडे किंवा ज्यूस वगैरे जे काय आपण आता बघितलं. आणि ह्या साईडला जो आहे ना, बघा तुम्हाला इथे दिसेल, या साईडला आहे फूड कोर्ट. म्हणजे डायरेक्ट खाण्याचे जे काही पदार्थ आता आपल्याला वेगवेगळे बघायला भेटतील ते आहे फूड कोर्ट. तर आता आपण जाऊया फूड कोर्टमध्ये. टाइमपास थोडाफार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेत आहे ना इथे पण येऊ शकता. 10 दिवस 10 वेगवेगळे प्रोग्राम असतात इथे. आणि असं नाही की 5 वाजलेत, मी आता जस्ट इन्क्वायरी केली की दिवसभर ते खाण्याचे पदार्थ चालू असतात. पण हा फर्स्ट डे असल्यामुळे अजून पण प्रिपरेशन हे चालू आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ता पदार्थ जरी मिळत नसतील तरी संध्याकाळी तुम्हाला अवश्य सगळे पदार्थ मिळतील. आता बघा तुम्हाला पाहिजे कसं असतं ना, ते आत्ता जरी नाही बघायला भेटलं ना तरी महालक्ष्मी सरस 2024 हा माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ जरी तुम्ही BKCचा बघितला ना तर तुम्हाला कळेल की किती गर्दी असते. आज वाशीला इथे आलो आहे मी. याच्यानंतर BKCचा पण ब्लॉग आपण नक्कीच करू चॅनलवर. पण आत्ता इथे प्रिपरेशन चालू असताना भेटणार नाही आहे. ॲटलिस्ट तुम्हाला हे कळेल की त्यांच्या इथे काय काय होतं. चिकन आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी तर मजबूत असतात. कारण गेल्या वर्षी मी स्वतः बघितलं आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हा प्रकार असतो तिकडे. विजिट करा. रायगडचे पोपटी म्हणजे आपल्या माणगावचेच आहे ते, रत्नागिरी साईडचे. तर इथे आहे ना तुम्हाला पोपटी म्हणजे तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे पोपटी केली जाते. तर नक्की तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा. खूप मस्त स्टॉल आहे. ॲक्च्युली आता अजून ते गॅसची लाईन चालू नाही झाली म्हणून हा स्टॉल्स बंद आहेत का आता? ओके ओके ओके. मग आता ते चालू होईल, संध्याकाळपर्यंत होईल ना? मग ही पोपटी म्हणजे तुम्ही कसं काय इकडे कशी काय करता?
म्हणजे बरेचसे मुंबईकर आपल्या रायगडमध्ये येतात हो, पोपटीसाठी. हो. तर आम्ही म्हटलं चला आज आपण मुंबईकरांकडे जाऊया, म्हणून मग आपण नवीन जरा आणि आपण मग इथे कशी काय तुम्ही पोपटी केली? आम्ही म्हणजे कुकरमध्ये पोपटी आम्ही अच्छा, तयार कुकर. करणार आहोत. ओके, आपण ओके. खांबूडचा पाला आणलाय. अरे वा, हा. त्याचा पाना वगैरे. कारण ह्याच्याशिवाय आपली पोपटी व्यवस्थित होतच नाही आणि Right, चव right. सुद्धा लागत नाही. बरोबर आहे. तो आणलेला आहे. आपण कुकरमध्ये तयार करणार आणि मडक्यात त्यांना डेकोरेट करून देणार. अरे वा वा, आम्ही खूप मिस केलं म्हणजे. ऍक्च्युली आम्ही पण गाण्यासाठी तिथून शूट करून इकडे आलो, पण एकही स्टॉल दिसत नाही. ते आता कळतंय की गॅस चालू नाही. त्याच्यावर हे करून देतो मसाला वगैरे असं आपण दगडाने. अच्छा. हा, म्हणजे जरा रायगडमध्ये रायगडमध्ये तो फील येईल, फील हा. फील आला पाहिजे. बरोबर. त्यासाठी. ठीक आहे, थँक्यू सो मच. धन्यवाद. अजून काय स्टेज शो चालू झाला नाही आहे, पण निवाचा शो लवकरच चालू होईल. निवा तर काय डान्स वगैरे काय दिसणार आहे का आम्हाला? चला स्टार्ट हो जाए. अरे वा 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 वा. आणि असंख्य पब्लिक बसलेले आहे, लाखोच्या संख्येने असे पब्लिक पार्टी बसलेले आहेत. चला तर मित्रांनो, वेळ आली आहे इथेच थांबायची. खूप दमलो आम्ही. ॲटलिस्ट 2 वाजता आलो आणि बरोबर 5 वाजले. 3 तास फिरतोय तरीसुद्धा खूप काही बाकी राहिल्यासारखंच वाटतंय. आणि एक प्रयत्न होता की तुम्हाला वाशीचा महालक्ष्मी सरस 2024मध्ये काय स्टॉल आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट की आत्ता आम्ही आलो ना, त्यामुळे पहिलाच दिवस होतो, उद्घाटन सोहळ्याला आम्ही इकडे आलो, त्याच्याबद्दल आनंदच आहे. पण खूप काही स्टॉल असे अजून लागले नव्हते. तर तुम्ही याल ना, तोपर्यंत सगळं भरलेलं असेल. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा जे खाद्यपदार्थामध्ये गेलो जेवणाचे, तर तिथे आहे ना खूप काही स्टॉल चालू होते, कारण गॅसची लाईन अजून चालू नाही झाली. संध्याकाळी याल तोपर्यंत सगळं चालू झालेलं असेल. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि आपले ग्रामीण भागातले राज्यातले असे छोटे छोटे उद्योजक आलेत, त्यांनासुद्धा तिकडचं सामान घेऊन, ओरिजिनलिटी सामान घेऊन त्यांना पण प्रोत्साहन द्या. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असे व्हिडिओ बनवत असतो. महालक्ष्मीचा बरोबर 2025 हा BKCला आयदर जानेवारीच्या एंड किंवा फेब्रुवारीमध्ये नक्की असेल. तर आपण तिथे पण व्हिडिओ नक्की करू. पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, इथे थांबूया. जय महाराष्ट्र. बाय.